पूर्ण नाव सांगा. बालासाहेब नवनाथ शिंदे, प्रॉपर राहणार हरिश्चंद्र पिंपरी. राजा हरिश्चंद्र पिंपरी. बरं, आपण कधीपासून या देवस्थानाच्या मदतीसाठी आहात? किती वर्षापासून 12 सरासरी? वर्ष झाली. 12 वर्ष. 12 वर्षापासून. बरं, जेवणाचं नियोजन वगैरे कसं आपण करता? जेवणाचं नियोजन म्हणजे सकाळी संध्याकाळी 2 गावात दिलेली कृती. आमच्याकडे भाजीची व्यवस्था असते, सगळे आचार्य असतो आमच्याकडं. आणि मग ते लोक सकाळी दुपारी 11 साडे 11 वाजता भाकरी घेऊन येते. सकाळचा नाश्ता असतो, नाश्त्याची पंगत झाली सकाळी. आणि मग गाठ्याचं भजन सुटत ते लोक येते. दुपारच्या पंक्तीला आम्ही इथली भाजी तयार केली. मग किती लोकांचं असतं जेवणाचं नियोजन तर कमीत कमी रोज? रोज 10,000 लोक असतील. 10,000. पण किती वेळेला जेवण असतं? जेवण म्हणजे बंद नसतं, पण ठराविक दुपारी 1 वाजता मोठी पंगत असते आणि संध्याकाळी 7ला एक मोठी पंगत असते. मग जेवण सारखं चालू असतं. किती वेळ, किती टाईम म्हणजे तसं 9 तारखेला भट्टी पेटली की 8 दिवस भट्टी बंदच राहते. म्हणजे 9 आता कधी सुरुवात होणार आहे? आता 9ला. 9 म्हणजे उद्याच्या 9 तारखेपासून. तर किती दिवस राहणार आहे? 8 दिवस 8 दिवस. आल्यापर्यंत. बरं. ते जेवणासाठी जे आता साहित्य लागतंय, किराणा वगैरे, ह्याचं कसं नियोजन असतं? आम्ही 7 तारखेला साहित्य आणणार. हां. आम्ही सगळा किराणा म्हणजे 2 एकादशी आहे त्या सप्त्यामध्ये. 2 एकादशीसाठी वेगळं साहित्य आणलेलं असतं आणि भाजीचा मसालाही ओढून आणून आणलेला असतो बालवाडीतून. हे पण 12 वर्षापासून अगोदर देतात ते सगळं. पण सरासरी किती लागतो असं अंदाजे? तो लई जास्तीचा लागतो. अंदाजे 7-8 लाख रुपये लागतो साहित्य. पर पंक्तीला लागतो का पूर्ण? नाही, मसाला 7-8 लाखात लागतो. हं. मोठ्या महाशिवरात्रीला 40 क्विंटल अन्न असते. शाबू, भगर, रताळ, शेंगदाणे. आणि बारक्या छोट्या एकादशीला अगोदर जवळपास 20 क्विंटल लागते. आणि 20 क्विंटलच्या हिशोबाने रोजच अन्न लागतं. पण ते बाजरीचे असले, भाकरी हे असल्यामुळे ते काही त्याचा अंदाजा निघत नाही. पण त्या पद्धतीने सारखं अन्नदान असतं. पंचकृषीतील लोक असते सगळे, कार्यक्रमाला लोक येतात, मुक्कामालीत असतात लोक. त्याच्यामुळे ते चाललेलं आहे सारखं अन्नदान, सारखं चालू असतं. कधीही माणूस आला तिथून उपाशी जात नाही.